अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओ तुम्ही पाहूनच गेस केलं असेल की आजचा व्हिडिओ हा आपल्या मार्गशीर्ष महिन्यातील जे गुरुवार येतात त्याची पूजा मांडणी कशी करायला हवी आणि काय साहित्य लागतं, काय शास्त्रोक्त पद्धत आहे, काय आपल्याला वाचायला हवं, पोथी कोणती वाचायची, याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, मध्ये स्किप करू नका. आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील, ताई दादा स्वामी भक्त, त्यांनी सगळ्यांनी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तर अशा प्रकारे आपला जो मार्गशीर्ष महिना आहे, आज तर अमावास्या आहे 12 डिसेंबर, आज अमावास्या आहे. उद्या 13 डिसेंबरला पहाटे 5 वाजता अमावास्या संपून जाईल आणि आपला मार्गशीर्ष महिना जो अति पवित्र महिना आहे आपला माता महालक्ष्मीसाठी समर्पित असा, तो सुरू होणार आहे. आणि आपला पहिला गुरुवार जो आहे तो 14 डिसेंबरला आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी माता महालक्ष्मीची पूजा मांडणी कशी करावी त्याबद्दल आजचा व्हिडिओ आहे. तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मार्गशीर्ष महिना हा अतिशय पवित्र महिना आहे आणि या महिन्यात प्रत्येक माता महालक्ष्मीचे जे भक्त आहेत, मग ते पुरुष असो किंवा स्त्री असो किंवा कुमारिका असो, प्रत्येकजण हे व्रत करतं. कोणालाही असं काही बंधन नाही आहे की हे करू नये. प्रत्येकजण हे व्रत करू शकतं आणि या व्रताचा महिमाच असा आहे की अक्षरशः माता महालक्ष्मीचा साक्षात्कार खूप लोकांना झालेला आहे, अनुभव खूप लोकांना आलेला आहे, मलासुद्धा आलेला आहे. आणि त्यामुळे हे जे व्रत आहे ते कुमारिकांनी सुद्धा करावं, कारण की मनासारखा वर मिळावा, मनासारखा आपल्याला योग्य वर मिळावा आणि चांगला वर मिळावा अशी प्रत्येक कुमारिकेची इच्छा असते. त्यासाठी सुद्धा हे व्रत खूप फलदायी ठरेल. संतान प्राप्ती असेल, आर्थिक अडचण असेल, कुठल्याही प्रॉब्लेम्स असतील, लग्न जमत नाही, प्रत्येक प्रॉब्लेमसाठी नक्कीच माता महालक्ष्मीचं हे व्रत करायला विसरू नका. तर हे माता महालक्ष्मीचं जे व्रत आहे ह्याची कृपा आपल्याला लाभावी, तिने आपल्या घरी सतत वास करावा, आपला संसार सुखा समाधानाने चालावा, म्हणून अनेक भाविक श्री लक्ष्मी देवीचे हे व्रत करत असतात आणि त्याचं उत्तम फळही त्यांना मिळत आहे आणि मिळणार आहे सुद्धा. त्याच्यामुळे ज्यांनी कोणी अजूनसुद्धा या महालक्ष्मी व्रताला, मार्गशीर्ष महिन्यातल्या महालक्ष्मी व्रताला सुरुवात केली नसेल त्यांनी नक्की या उद्यापासून सुरू होणाऱ्या मार्गशीर्ष महिन्याला आणि येणाऱ्या ह्या वर्षीच्या 5 गुरुवारी नक्कीच पूजा मांडणी करा. अतिशय सोप्या पद्धतीने करायची असते, यथाशक्ती करायची असते. तुमच्या परीने तुम्हाला शक्य होईल तशी पूजा मांडणी करा. फक्त श्रद्धा आणि भक्ती महत्त्वाची माता महालक्ष्मीबद्दल. तर अशा प्रकारे आता मी तुम्हाला पूजा मांडणी कशी करायची ती दाखवून देते. सर्वप्रथम आपण घरामध्ये जिथे पूजा मांडणी करणार आहे ती दिशा सांगते. तुम्ही पूर्व दिशेला पूजा मांडणी करू शकता आणि एकतर उत्तर दिशेला पूजा मांडणी करू शकता. आता जिथे कुठे पूजा मांडणी करणार आहे ती जागा स्वच्छ करायची आहे आणि तिथे तुम्हाला रांगोळीने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आणि त्याच्यावर तुम्हाला चौरंग किंवा पाट ठेवायचं आहे आणि ते ठेवल्यावर त्याच्यावर लाल वस्त्र अंथरायचं आहे. त्याच्यावरती तुम्हाला 1-2 दिवे घ्यायचे आहे. डाव्या हाताला तुपाचा दिवा आणि उजव्या हाताला तेलाचा दिवा आणि अक्षदासुद्धा मी ते ठेवून घेतलेले आहेत. तांदळाची रास ज्याला म्हणतो, कोणी गव्हाची रास पण ठेवू शकतं किंवा तांदळाची रास पण ठेवू शकतं, चालेल. ठेवल्यानंतर आपल्याला बाजूला माता महालक्ष्मीची मूर्ती असेल, फोटो असेल तुमच्याकडे किंवा श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो असेल तो सुद्धा तुम्ही ते बाजूला मांडू शकता किंवा तुमच्याकडे जी पोथी आहे महालक्ष्मी महात्म्य ती सुद्धा तुम्ही तिथे मांडू शकता. तर जिथे मी तांदळाची रास केली आहे त्याच्यावर हळद कुंकू वाहून घेतलं आहे आणि त्याच्यावर आता कलश स्थापन करायचा आहे. तर तो कलश जो आहे तो कसा स्थापित करायचा तर सगळ्यांना माहिती आहे, पण थोडक्यात सांगते. कलश घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचं, त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत, फुलं टाकायची आहेत. त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे 1 रुपयाचं नाणं आणि तुम्हाला सुपारी टाकायची आहे. दुर्वा तुमच्याकडे असेल तर दुर्वासुद्धा तुम्ही त्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि सगळ्यांना माहिती आहे की आपला जो कलश आहे म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातले जे गुरुवार आपण करतो त्या कलशामध्ये आपल्याला 5 झाडांची पानं ठेवायची असतात. पण इथे माझ्याकडे सध्या पानं अवेलेबल नव्हती म्हणून मी 5 विड्याची पानं ठेवणार आहे. आणि जरी नाही तुम्हाला कुठे शक्य झाली भेटली पानं तर तुम्ही 5 विड्याची पानंसुद्धा ठेवू शकता. प्रत्येक विभागामध्ये प्रथा पूजा मांडणी वेगवेगळी प्रकारची आहे, तुम्ही तुमच्या कुळाचारप्रमाणेच मांडणी करा. तर अशा प्रकारे इथे विड्याची पानं मी ठेवून घेते आहे. आणि हा जो कलश आहे त्या कलशाला आपल्याला पूजा करायची आहे. म्हणजे कसं, आपल्याला बाहेरून म्हणजे तुम्ही समोर जे आहे कलशाच्या समोर तुम्ही स्वस्तिक काढू शकता आणि बाजूने तुम्हाला 5 बोटं वरच्या दिशेने कुंकाची ओढायची आहेत. हा कलश फक्त एवढा स्थापित नाही करायचा, सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यावर आपण श्रीफळसुद्धा ठेवतो आणि श्रीफळ ठेवून
प्रत्येकानं आता मागच्या 1-2 वर्षापासून पाहिलं तर ही प्रथा निघाली आहे, किंवा जो कलश आहे त्याला खूप छान सजवलं जातं, माता महालक्ष्मीचं रूप दिलं जातं, वस्त्र अर्पण केले जातात, दागिने घातले जातात, मुखोटा घातला जातो श्रीफळाला, अशा प्रकारे हे करतात. तर इथे बघा मी ते 5 जी रेषा आहेत कुंकाच्या ओढून घेतलेल्या आहेत. आता याच्यामध्ये मी श्रीफळ ठेवणार आहे आणि माता महालक्ष्मीचं जसं रूप आपल्याला सजवता येईल तसं यथाशक्ती मी सजवून घेणार आहे. ते तुम्हाला मी आता दाखवते आता कसं सजवायचं ते. तर इथे बघा तुम्ही ते श्रीफळ आधी ठेवायचं आहे सुरुवातीला, आणि श्रीफळ ठेवल्यावरती त्याच्यावरती तुम्हाला मुखोटा लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा मुखोटा लावून घ्यायचा आहे. आणि खाली जे तुम्हाला दिसत असेल ते वस्त्र बांधून घ्यायचं आहे कलशाला. याच्यामध्ये कंबरपट्टासुद्धा मिळतो देवीसाठी, तो सुद्धा बांधायचा आहे तुम्हाला. आणि तुमच्याकडे जे काही दागिने असतील, ते दागिने नसतीलही, कोणी आता साधे दागिने पण वापरतात, ती दागिने तुम्ही देवीला इथे घालायचे आहेत. जेवढं छान तुम्हाला सजवता येईल तेवढं सजवा. आणि हे सगळं ऑप्शनल आहे, फक्त इथे श्रद्धा आणि भक्ती महत्त्वाची. परत एकदा सांगते, ह्या सगळ्या गोष्टी ऑप्शनल आहेत. तुमच्याकडे असतील तर तुम्ही नक्की घाला, नाहीतर तुम्ही फक्त कलश साधा मांडला तरीही चालेल, काही हरकत नाही. तर अशा प्रकारे श्रीफळाला मी इथे मुकुट घातला आहे, विड्याची पानं ठेवली आहेत आणि कलशाला खाली वस्त्र अंतरलेलं आहे आणि कंबरपट्टासुद्धा बांधून घेतला आहे. त्यानंतर दागिने जे आहे ते दागिनेसुद्धा मी इथे अर्पण केले आहेत देवीला. तर अशा प्रकारे तुमच्याकडे जी प्रथा आहे, जशी पद्धत आहे तशी तुम्ही कलश स्थापना करा आणि मार्गशीर्ष जी पूजा मांडणी करायची आहे. आता इथे तुम्ही गजरा, वेली तुमच्याकडे जे असेल ते सुद्धा तुम्हाला इथे अर्पण करायचं आहे. तुमच्याकडे चुनरी असेल तर चुनरीसुद्धा तुम्हाला इथे माता महालक्ष्मीच्या इथे कलशाला घालायची आहे. आता मी तुम्हाला थोडक्यात या व्रताची जी सुरुवात आहे ती कशी करायची आणि उद्यापनाच्या वेळेस कसं करायचं सांगते थोडक्यात तुम्हाला माहिती. व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील म्हणजेच महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे असे सांगितले जाते. जर मार्गशीर्ष मासात जमले नाही तर कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून व्रत सुरू करावे व शेवटच्या गुरुवारी सांगता करावी. जर समजा तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुतक येणारे, विटाळ येणारे, मग तसं काहीही अडचणीमध्ये हे व्रत न करता तुम्ही पुढच्या महिन्याच्या कुठल्याही एखाद्या सुरुवातीच्या गुरुवारी हे व्रत सुरू करा आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करू शकता. तसेच काही भाविक तर दर महिन्यास व्रत करण्याचे ठरवून सतत 1 वर्ष हे व्रत चालू ठेवतात. इतका या व्रताचा महिमा अपरंपार आहे आणि खूप महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यामुळे खूप लोकांना याचा साक्षात्कार झालेला आहे देवी महालक्ष्मीच्या या व्रताचा, आणि आम्हालासुद्धा झालेला आहे. म्हणून हे व्रत वर्षानुवर्ष मी सुद्धा करत आलेली आहे. लग्नाच्या आधीसुद्धा करायचे आईसोबत आणि आता लग्नानंतरसुद्धा करते आहे. आता थोडक्यात तुम्हाला याचे नियम सांगते. मार्गशीर्ष गुरुवारचे प्रथम गुरुवारी किंवा प्रत्येक गुरुवारी आपण जे व्रत करतो तर ती व्रत करणाऱ्यांनी गुरुवारी, मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो किंवा कुमारिका, त्यांनी सकाळी लवकर उठावे, शुचिर्भूत व्हावे, स्नान करावे व निर्मळ अंतःकरणाने पूजाविधी करावा. दिवसभर त्या दिवशी उपवास करायचा आहे. दिवसभर आपल्याला कुठल्याही प्रकारचं तुम्हाला साबुदाणा असं काही खायचं नाही आहे. फक्त फळाहार, तुम्ही दूध वगैरे असं घेऊ शकता आणि दिवसभर उपवास करून संध्याकाळी तुम्हाला आरती करून देवीला गोडा थोडासा नैवेद्य, मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि उपवास सोडायचा आहे. आता अजून एक प्रत्येकाला असं म्हणजे कोडा असतं किंवा प्रश्न असतो की आमची 11 गुरुवार सुरू आहे, मग आता मार्गशीर्ष गुरुवारी आम्ही मार्गशीर्ष गुरुवार पण धरणार आहोत, तर मग कोणते धरायचे उपवास? तर तुमचे मार्गशीर्ष गुरुवारचे उपवास असतील तर तुम्हाला 11 गुरुवारचं व्रताचे उपवास धरता येणार नाही. ते ग्राह्य मोजले जाणार नाहीत तुमच्या 11 गुरुवारमध्ये. त्याच्यामुळे हे मार्गशीर्ष गुरुवारच फक्त तुम्हाला करायचे आहेत. त्यानंतर तुम्ही हे मार्गशीर्ष महिना संपला की तुमची 11 गुरुवार कंटिन्यू करू शकता आणि त्यानंतर तुम्ही उद्यापन करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही ते बघू शकता. कलश स्थापना झालेली आहे माझी आणि अशा समोर मी 2 विड्याची पानं ठेवली आहे. त्याच्यावर गणपती बाप्पांना अक्षता ठेवून स्थानापन्न केलेलं आहे. मधोमध श्रीयंत्र ठेवलेलं आहे 2 विड्याच्या पानावर अक्षता ठेवून, आणि तिसरं म्हणजे विड्याच्या पानावर अक्षता ठेवून मी ते माता महालक्ष्मीला प्रिय असलेल्या पिवळ्या ज्या कवड्या आहेत 7 कवड्या मी त्यात ठेवलेल्या आहेत. तर आता इथे गणपती बाप्पाची आपल्याला पूजा सुरुवात कशी करायची, तर प्रथम गणपती बाप्पांना आपल्याला स्नान घालायचं आहे, म्हणजेच अभिषेक करायचा आहे. जर तुम्हाला अथर्व शीर्षमचं पाठ असेल तर तुम्ही इथे अथर्व शीर्षमचं पठण करून गणपती बाप्पाला ताम्हणात घ्यायचं आहे. त्याच्यावरती तुम्हाला पळीने किंवा गळतीने अभिषेक करायचा आहे. नसेल अथर्व शीर्षम पाठ तुम्हाला तर ओम गण गणपते नमः म्हणून तुम्ही 5 वेळेस पाणी अर्पण करायचं आहे आणि अशा प्रकारे पुसून स्वच्छ करून परत विड्याच्या पानावर ठेवायचं आहे. हळद कुंकू अर्पण करायचं, तुमच्याकडे माळ असेल तर माळ घालायची, फूल अर्पण करायचं आणि नैवेद्य दाखवायचा आहे इथे आपल्याला, तो म्हणजे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य.
तर तो नैवेद्य दाखवताना तुम्हाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा असा तुम्हाला ते नैवेद्य दाखवायचा आहे गणपती बाप्पांना. त्याचप्रमाणे तुम्ही श्रीयंत्र जे आहे मधुमत्ताला सुद्धा तुम्ही अभिषेक सकाळी घालून घ्या पूजा करतानाच, म्हणजे तुम्हाला दिवसभरात जे पूजा मांडणी करायची आहे परत अभिषेक करायची वेळ येणार नाही. तर श्रीयंत्रावर तुम्ही श्रीसूक्तमचं पठण करून अभिषेक करायचा आहे. आणि नक्कीच सांगेल की आवर्जून गुरुवारी माता महालक्ष्मीचा दिवस आहे, मार्गशीर्ष महिना आहे, त्याच्यामुळे कुंकुमार्चन सेवा करायला विसरू नका. श्रीयंत्रावरती दिवसभरात कधीही करा, पण नक्की करा. तर इथे हळद कुंकू अर्पण केलं आहे, फूल अर्पण केलं आहे. त्याचबरोबर माता महालक्ष्मीला प्रिय असलेल्या ज्या 7 कवड्या आहेत पिवळ्या, त्यांनासुद्धा मी हळद कुंकू अक्षदा वाहून घेतल्या आहेत. याच्यावर सुद्धा तुम्ही श्रीसूक्तमचं 16 वेळेस किंवा 1 वेळेस पठण करून इथे मांडणी करायची आहे, फुलं ठेवायची आहेत. अशा प्रकारे साधी सोपी शास्त्रोक्त पद्धतीने ही म्हणजे पूजा मांडणी आहे, जी प्रत्येकाला करता येईल. आणि तुम्हाला जर इच्छा असेल तर यथाशक्ती तुम्ही अजून जास्त काही पण तुम्ही सजवू शकता. इथे फोटोला मी हळद कुंकू अर्पण केलं आहे आणि कलशाला सुद्धा हळद कुंकू अर्पण केलं आहे. आणि इथे तुमच्याकडे जर फळं असतील तर तुम्ही फळंसुद्धा इथे ठेवायची आहेत. आणि अशा प्रकारे तुम्हाला हे जे उपवास आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उपवास हे कशा प्रकारे करावे त्याची थोडक्यात मी अजून थोडे नियम सांगते तुम्हाला. व्रतपूजा कहाणी गुरुवारच्या दिवशी आपण ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस तुम्ही शेजारच्या ज्या बायका असेल त्यांनासुद्धा तुम्ही ऐकण्यासाठी बोलवू शकता कहाणी. त्याचबरोबर आपल्याला दिवसभरात कधीही पूजा मांडणी करता येईल. फक्त दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत पूजा मांडणी करू नका. भर दुपारी पूजा मांडणी करू नका, कहाणी वाचू नका. एकतर सकाळी तुम्ही करू शकता 10 वाजेपर्यंत किंवा 11 वाजेपर्यंत पूजा मांडणी आणि पूजा, नाहीतर मग सरळ 5 प्रदोष काळामध्ये संध्याकाळी रात्री तुम्ही ही पूजा मांडणी आणि कथा वाचू शकता, पूजा करू शकता, आरती करू शकता. तर सकाळी केली तर अतिशय उत्तम, कारण की दिवसभर माता महालक्ष्मीचं हे रूप आणि ही पूजा आपल्या घरामध्ये राहील आणि आपल्याला प्रसन्न वातावरण आपल्या घरामध्ये राहील. आणि जर ज्या काही जॉबवाल्या लेडीज आहेत किंवा म्हणजे ज्या काही जॉब वर्कर आहेत लेडीज, त्यांना सकाळी नाही शक्य तर त्यांनी संध्याकाळी रात्री मांडली तरीही चालेल. त्यानंतर 2 विड्याची पानं घेऊन इथे आपल्याला ओटी भरायची आहे देवी महालक्ष्मीची. याच्यामध्ये ह्या ओटीमध्ये हिरवं ब्लाऊज पीस आहे, हळद कुंकू आहे, अक्षदा आहेत, नंतर बांगड्या, जोडवी, डोरलं जे असतं, काळे मणी, नंतर आरसा, वेणी, फणी जी आहे ते सगळं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये खारीक, खोबरं, हळकुंड आणि जे आपलं सुपारी हे सगळं साहित्य याच्यामध्ये आहे आणि ते देवीला मी इथे अर्पण केलेलं आहे. तर अशा प्रकारे ही साधी सोपी पूजा मांडणी आहे, जी प्रत्येक मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी आपल्याला मांडणी करायची आहे. आणि आपल्याला पोथी काय वाचायची ते सांगते. आता बघा, हे श्री महालक्ष्मी महात्म्य प्रत्येकाला माहिती असेल. ही पोथी प्रत्येक धार्मिक दुकानात भेटून जाईल तुम्हाला. ही पोथी आणायची आहे आणि या पोथीमध्ये जे आपल्याला दिलेले काही नियम पण दिलेले आहेत ते नियम तुम्ही बघून मांडणी करा आणि ते नियम नक्की पाळा, काटेकोरपणे पाळा. कारण की माता महालक्ष्मीला नियमाने जर आपण पूजा अर्चा केली, सेवा केली तर नक्की फलद्रूप लवकर होईल. तर ह्याच्यामध्ये जी महालक्ष्मी मातेची जी कहाणी दिलेली आहे ती कहाणी आपल्याला पूजा मांडणी झाल्यावर वाचायची आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये महालक्ष्मी अष्टकम दिलेलं आहे, त्याचं तुम्ही 5 वेळेस, 7 वेळेस किंवा 11 वेळेस पठण करायचं आहे. त्याचबरोबर महालक्ष्मी महात्म्य आहे ते सुद्धा तुम्हाला शक्य झालं तेही तुम्हाला वाचायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला एक मंत्र याच्यामध्ये दिलेला आहे माता महालक्ष्मीचा, तो सुद्धा तुम्हाला 1 माळा जप करायचा आहे. अष्टाक्षरी मंत्र पण दिलेला आहे, त्याचं सुद्धा पठण करायचं आहे. हे बघा, इथे मंत्र दिलेला आहे, ओम एम ह्रीम महालक्ष्मी नमः, असं तुम्हाला 108 वेळेस पठण म्हणजे 1 माळ जप करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला माता महालक्ष्मीची नैवेद्य दाखवून, गोड मिष्टान्न दाखवून तुम्हाला आरती करायची आहे. तर अशा प्रकारे सगळे नियम तुम्हाला कळाले असतीलच. आणि त्याचबरोबर 11 गुरुवारचं ह्याच्यामध्ये तुम्हाला एकही गुरुवार धरायचा नाही आहे मार्गशीर्ष महिन्यातलं. उद्यापन आलं असेल तुमचं 11 गुरुवारचं तर थांबावं लागेल. मार्गशीर्ष महिना संपला की मग तुम्ही उद्यापन करू शकता 11 गुरुवारचं. आणि त्याचबरोबर जर एखाद्या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी एकादशी आली किंवा काही दुसरं व्रत आलं, उपवास आला, तर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील जो गुरुवार आहे त्याचा फक्त उपवास धरावा लागेल. तो तुम्हाला तुमच्या 4 किंवा 5 गुरुवारमध्ये तुम्हाला धरता येणार नाही. तर अशा प्रकारे
मला सगळे नियम कळाले असतील, काय पोथी वाचायची आहे, पोथीमध्ये काय वाचायचं सगळं तुम्हाला कळालं असेल. तर अशा प्रकारे शेवटी तुम्हाला आरती करायची आहे. फक्त हे जे व्रत आहे ते मनोभाव श्रद्धेने करा. माता महालक्ष्मीला जास्त काही नका मागू. फक्त एवढंच माना की माझं ज्या घरामध्ये मी राहते, माझा जो संसार तुमच्यामुळे सुरू आहे, तुमच्या आशीर्वादाने, स्वामींच्या आशीर्वादाने, त्याच्यामुळे त्या संसारात फक्त सुख, समृद्धी, समाधान, ऐश्वर्य नांदू दे, धनधान्याने घर भरलेलं असू दे आणि कुठल्याही म्हणजे घरात जी माता जी लक्ष्मी येते आहे आमची महिन्याला, ती लक्ष्मी आणि आमच्याही घरामध्ये सगळं मंगलमय वातावरण असू देत. अशा प्रकारे हे मार्गशीर्ष महिन्यातील जे गुरुवारचा जी पूजा मांडणी आहे ती तुम्हाला कळाली असेल. व्रत, नियम सगळ्या गोष्टी कळाल्या असतीलच कशा करायच्या आहेत. तर अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी करा आणि माता महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ, आजची माहिती, पूजा मांडणी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.